मी अरुण घोडके. शिवचिंतन. सह्याद्रीच्या कडेकपातून उगवलेला हा शिवसूर्य केवळ मराठी मुलकाचा नव्हे तर भारतभूमीचा अभिमान बनला. शिवचरित्र हे केवळ एका राजाचे नव्हे तर ते संघर्ष, शौर्य, साहस, संयम, एकतेचे आणि राष्ट्रप्रेमाचे आदर्श चरित्र म्हणावे लागेल. आजही शिवचरित्र वाचताना स्फूर्ती, प्रेरणा, जिद्द आणि अंतःकरणामध्ये स्वराज्याविषयी स्वप्न जागृत होते. न्यायप्रिय लोकाभिमुख राज्यकारभार, प्रजेचे हित हे स्वराज्याचे मूलतत्व होते. शिवचरित्राचे मोल नैतिकता आणि आदर्शामध्ये सारे काही दडलेले आहे. सत्ता, संपत्ती यापेक्षा शिवरायांनी मानवी मूल्यांना अधिक महत्त्व दिले. शिवचरित्रातून समतेचा संदेश मिळतो. मराठी माणसाची अस्मिता जागृत होते. गुलामगिरीच्या अंधःकरणात जेव्हा सारा देश दबला होता तेव्हा शोभाराजांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि सत्यामध्ये उतरवले. परिस्थिती कितीही कठीण असली तरी हार मानायची नाही. संकटाशी लढत राहायचे आणि आपल्या ध्येयावरती ठाम राहायचे हे शिवचरित्र शिकवते. शिवाजी महाराज हे संपूर्ण राष्ट्राचे प्रेरणास्थान आहेत. पण दुर्दैवाने आज काही स्वार्थी मंडळी विनाकारण मतभेद निर्माण करून सामाजिक वाद निर्माण करतात आणि सामाजिक एकतेला तडा देण्याचा प्रयत्न करतात. हे शिवचरित्राला आणि शिवरायांच्या विचाराला शोभणारे नाही. शिवरायांच्या विचारावरती चालणे हेच समाजासाठी हितकारक आहे. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.